हॅलो मित्रांनो, वेलकम टू सर्वस्व डिजिटल कोचिंग क्लासेस. ओके, तुमचं सर्वांचं वेलकम आहे सर्वस्व डिजिटल कोचिंग क्लासेसमध्ये. आपण आज तुमचा 11 सायन्सचा फर्स्ट डे आहे आपल्या क्लासेसचा आणि आपण फर्स्ट डेला फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. ओके, सिंपल. तर तुमचा फर्स्ट चॅप्टर काय आहे? बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण काय काय शिकणार आहोत ते आपण पाहूयात, जेणेकरून एक आपल्याला आयडिया येईल की आपण या चॅप्टरमध्ये पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत काय काय शिकणार आहात. तुम्हाला आयडिया येईल. ओके, सिंपल. मग आपण पहिलंच आहे इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. तर पहिल्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीला कुठे कुठे स्कोप आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट टॉपिक मध्ये करणार आहोत. सिंपल. तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे मॅटर अँड क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आपण मॅटर म्हणजेच काय आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर तुमचा टॉपिक आहे नेक्स्ट, जो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड दिअर मेजरमेंट्स, त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, याच्यामध्ये आपण सगळे तुमचे काही या टॉपिक मध्ये जे काही लॉज दिलेत तुम्हाला, काही जे बेसिक लॉज आहेत केमिस्ट्रीचे, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ॲटॉमिक अँड मास. ओके, ॲटॉमिक अँड मास यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मोल कन्सेप्ट अँड मोलार मास, आपण मोल कन्सेप्टचा स्टडी यामध्ये करणार आहोत. मोल अँड गॅस याचा पण आपण स्टडी करणार आहोत. ओके, सिंपल. ते टॉपिक आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर डायरेक्ट आपण आता पाहूयात सिंपल वन, की रोल ऑफ केमिस्ट्री इन डिफरंट स्पिअर ऑफ लाईफ. आपल्या जीवनामध्ये केमिस्ट्रीचा काय रोल्स आहे. ओके, सिंपल. आपण स्टडी करूयात. सगळ्यात पहिले तिकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला हे समजावून घ्यायचं की केमिस्ट्री म्हणजे काय. ओके, तर केमिस्ट्री म्हणजे सिंपल तुम्हाला सांगता येईल की पदार्थ, विज्ञानाची अशी शाखा की ज्यामध्ये पदार्थाचा अभ्यास केला जातो. पदार्थ बनला कसा, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे, त्याचे भौतिक गुणधर्म काय आहेत, त्याचे रासायनिक गुणधर्म काय आहेत, त्याचा रंग कोणता, त्याचा बॉइलिंग पॉइंट किती, मिल्टिंग पॉइंट किती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आपण केमिस्ट्रीमध्ये करत असतो. ओके, तर आपण आपलं सायंटिफिकली आपल्याला स्टडी करायचं आहे केमिस्ट्रीचं. हेच तुम्हाला सांगितलं मी एक बोली भाषेत की केमिस्ट्री म्हणजे काय, हे बोली भाषेत सांगितलंय. ओके, तर आपल्याला आता स्टडी करायचा आहे केमिस्ट्रीचा. तिकडे जाण्याच्या अगोदर एक सिंपल, फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू घेऊयात आपण. माझ्या हातामध्ये एक खडू आहे जो आपण ब्लॅकबोर्ड वरती यूज करतो. ओके, तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे? यस, कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. ओके, सिंपल. तर फॉर एक्झाम्पल आपण त्याचं कसं वर्गीकरण करूयात आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये. यस, कसं वर्गीकरण करता येईल? तर आपल्याला त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला राईट डाऊन करावा लागेल की जो आहे CaCO3. सिंपल. आपण एक्झाम्पल बघतोय. ओके, CaCO3. ओके, खडू. ओके, आता माझ्या हातामध्ये खडू आहे. ओके, तुम्हाला दिसत नसेल. ओके, ज्यांना दिसतोय त्यांनी लक्षात द्या. फक्त समजावून घ्या की आपण काय करतो केमिस्ट्रीमध्ये पदार्थाचं. तो एक पदार्थच आहे ना. यस, पण त्याला चॉक पण म्हणतो. ओके, सिंपल. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे आपण राईट डाऊन केलाय, CaCO3. ओके, त्याची भौतिक अवस्था काय आहे, ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये आहे. तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याचा रंग कोणता आहे, मिल्की व्हाईट. कशा कलरचा दिसतो, तर मिल्की व्हाईट आहे. त्याला वास आहे का, तर नाही, म्हणून तो कसा येईल, स्मेललेस. स्मेललेस. टेस्ट करून बघितले, टेस्ट आहे का, तर नाही, म्हणून तो कसा आहे, टेस्टलेस. याचाच अशाच प्रकारे पदार्थाचं वर्गीकरण किंवा आपण अभ्यास याच्यामध्ये करत असतो. सिंपल. तर आपण आपल्या फर्स्ट टॉपिक कडे जाऊयात, जो आपला फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन देऊयात. ओके, सिंपल. मग व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ ॲटम, मॉलिक्यूल अँड दिअर ट्रान्सफॉर्मेशन. अणू आणि रेणूंचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये केला जातो आणि त्यांच्या परिवर्तनाचा. सिंपल. म्हणजेच केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ ॲटम, मॉलिक्यूल अँड दिअर ट्रान्सफॉर्मेशन.
it it can be also it can be also be defined as that branch of science that deals with the studies of composition, properties आणि इंटरॅक्शन ऑफ मॅटर्स यांचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करत असतो. समजलं व्हॉट इज केमिस्ट्री? सिंपल सांगता येईल आपल्याला, केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ ॲटम, मॉलिक्युल्स अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. इट कॅन बी ऑल्सो डिफाइंड ॲज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडीज ऑफ कंपोजिशन, प्रॉपर्टीज अँड इंटरॅक्शन ऑफ मॅटर्स. मग आपल्याला नॉलेज ऑफ केमिस्ट्री हेल्प्स अस टू नो. ओके, काय सांगता येईल? द प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट सबस्टन्स लाईक diamonds, coal, plastic, etc. In preparation of soap like liquid or powders. The fabric plastic toys, paper, pencil, eraser, sugar cups, petrol or diesels यामध्ये सुद्धा आपण केमिस्ट्रीचा उपयोग करत असतो. ओके, इथे खाली आपण ते टाकलंय तुम्हाला बघण्यासाठी. ओके, in the manufacturing of different types of fertilizers, pesticides and medicine बनवण्यासाठी सुद्धा केमिस्ट्रीचा उपयोग केला जातो. Answer to question and regarding how many atoms or molecules are there in given mass of matters. Simples. इथे पाहू शकता, हे प्रत्येक वस्तू मध्ये बनवण्यामध्ये केमिस्ट्रीचा काहीतरी रोल्स आहे. पेस्टिसाइड बनवण्यामध्ये आहे, आपण डिटर्जंट यूज करतो त्याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा रोल आहे. आपण रेग्युलर जीवनामध्ये टीज पितो त्याच्यात सुद्धा केमिस्ट्रीचाच रोल आहे. ओके, सिंपल. त्यानंतर फर्टिलायझर्स असतील, पेट्रोल, डिझेल, गॅस, सिंपल, एनीवन. ओके, त्याच्यामध्ये आपण केमिस्ट्रीचा उपयोग करतो. सिंपल. त्यानंतर इम्पॉर्टंट अँड स्कोप. मग केमिस्ट्रीचं इम्पॉर्टंट काय आहे किंवा त्यांना स्कोप कुठे कुठे आहे आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तर सेंट्रल सायन्स अँड मॉडर्न सायन्स कंटिन्युअसली डेव्हलपिंग फ्रॉम एसियंट डेज. म्हणजेच काय, सेंट्रल सायन्स आणि मॉडर्न सायन्स हे एसियंट म्हणजे प्राचीन काळापासून केमिस्ट्रीचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला जातोय. ते आपल्याला त्याचं एक इम्पॉर्टन्स सांगता येईल इथे. सेंट्रल सायन्स अँड मॉडर्न सायन्स कंटिन्युअसली डेव्हलपिंग फ्रॉम एसियंट डेज, प्राचीन काळापासून. मग स्कोप कुठे कुठे आहे केमिस्ट्रीला आपण तो पाहणार आहोत. मेडिसिन, डेंटिस्ट्री, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फूड, एनर्जी, मेटलर्जी इत्यादी मध्ये आपण केमिस्ट्रीचा उपयोग करतो. आपल्याला जर थकवा वगैरे जाणवला तर आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी जे काही सप्लिमेंट वगैरे असतात किंवा जे काही आपण घेत असतो त्याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा रोल्स आहे. एवढ्या ठिकाणी केमिस्ट्रीला इम्पॉर्टन्स आहे किंवा स्कोप आहे त्याचा. मेडिसिन मध्ये आहे, डेंटिस्ट्री मध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये आहे, ॲग्रिकल्चर, फूड, एनर्जी, मेटलर्जी. सिंपल्स. मग नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत, नेचर ऑफ केमिस्ट्री. त्यामध्ये आपण बघणार आहोत केमिस्ट्रीचे वेगवेगळे ब्रँचेस आहेत की ज्याच्याद्वारे अभ्यास केला जातो पदार्थांचा. ओके, किंवा सबस्टन्सचा अभ्यास केला जातो, एलिमेंटचा अभ्यास केला जातो. ओके, सिंपल. मग फर्स्ट वन आहे केमिस्ट्रीची ब्रँच जी आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग आपल्याला सिंपल सांगता येईल व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? स्टडीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंडचा अभ्यास केला जातो त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे म्हणतो. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग व्हॉट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? स्टडीज ऑफ ऑल सबस्टन्स विच आर नॉट ऑर्गॅनिक, जे सबस्टन्स ऑर्गॅनिक नाहीये त्याचा अभ्यास आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री, स्टडीज ऑफ प्रिन्सिपल अंडरलाईंग केमिस्ट्रीज, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ॲटम, मॉलिक्युल्स, फंडामेंटल कन्सेप्ट, याचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो. नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री, स्टडीज ऑफ सबस्टन्स फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सबस्टन्स आढळतात त्यांच्या स्टडीज आपण बायोकेमिस्ट्री अंडर करत असतो. ओके, लास्ट वन आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, तुमचा नेक्स्ट चॅप्टर तर आहेच ॲनालिटिकल केमिस्ट्री वरती, बट आपण आता सध्या फक्त एक सिंपलशा वाक्यामध्ये समजावून घेऊ की ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजेच काय. स्टडीज ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिटिकल प्रोसेस इन आयसोलेशन, प्युरिफिकेशन, सेपरेशन ऑफ सबस्टन्स. याच्यामध्ये क्वालिटी, क्वांटिटीचा आणि त्याला प्युरिफिकेशन आणि त्याचं सेपरेशन करण्याचं काम हे ॲनालिटिकल केमिस्ट्री अंडर केलं जातं. सिंपल. ब्रँचेस कळल्या केमिस्ट्रीच्या 5 ब्रँचेस आहेत. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याचबरोबर केमिस्ट्रीच्या 3 मॉडर्न ब्रँचेस आहेत. त्या कोणत्या आहेत? जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. ओके, फार्मास्युटिकल आहे, इन्व्हायरमेंटल आहे आणि न्यूक्लिअर, या 3 केमिस्ट्रीच्या मॉडर्न ब्रँचेस आहेत. त्यानंतर आपण पाहूयात केमिस्ट्री हेल्प्स अस
टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. मग केमिस्ट्री कशासाठी मदत करते, कोणत्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याला मदत करते, तर तो काउंट द नंबर ऑफ ॲटम्स मॉलिक्यूल इन गिव्हन मास ऑफ मॅटर्स. त्या मास ऑफ मॅटर मध्ये किती ॲटम्स आणि मॉलिक्यूल आहेत ते समजण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीची मदत होते. हाऊ टू सी द ॲटम अँड मॉलिक्युल्स, आणि आपण ते ॲटम्स आणि मॉलिक्यूल कसे पाहू शकतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला केमिस्ट्रीचा गरज पडते. ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टडिंग केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना कोणते ऍडव्हान्टेजेस घ्यायला पाहिजे ते आपल्याला सांगता येईल. With a better understanding of the chemical principle, it has now become possible to design and synthesize the new material having specific magnetic, electric and optical properties. कोणत्याही केमिस्ट्री मधलं केमिकल्स हँडल करताना किंवा यूज करताना आपण त्याच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज पाहिल्या पाहिजे, ऑप्टिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते पाहिलं पाहिजे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय आहेत ते पाहिलं पाहिजे, नंतरच हँडल केलं पाहिजे. हे आपल्याला ऍडव्हान्टेजेस फर्स्ट सांगता येईल. नेक्स्ट आहे suffer of the alternative to the environmental hazardous refrigerants like CFCs, chlorofluorocarbons, responsible for the ozone depletion in the stratosphere have been successfully synthesized. क्लोरोफ्लोरोकार्बनचा कुठे उपयोग होतो, तर रेफ्रिजरेटर मध्ये उपयोग केला जातो आणि ते ओझोन डिप्लेशन साठी हजार्डस आहे किंवा त्याला हजार्डस आहे असं आपल्याला सांगता येईल. सिंपल. नेक्स्ट आहे problem which can be tackled with the studies of chemistry. The management of the greenhouse gases like methane, carbon dioxide, understanding of the biochemical process, use of the enzyme for the large scale production of chemical and synthesis of the new exotic materials are some of the intellectual challenge for the future generation of chemists. Understanding of the biochemical process, use of the enzyme for large scale of production of chemicals.